महाराष्ट्राची ही भूमी संतांची, वीरांची आणि पराक्रमाची साक्षीदार आहे. आणि या भूमीत जन्म झाला एका अशा महान संताचा, ज्यांनी केवळ भक्तीचं नाही तर शक्तीचंही महत्त्व जगाला दाखवलं. ते म्हणजे समर्थ रामदास स्वामी. शिवकालीन काळात जेव्हा समाज भीती, अंधश्रद्धा आणि अशक्तपणाच्या सावटाखाली होता, तेव्हा समर्थांनी लोकांमध्ये धैर्य, शौर्य आणि एकतेची जाणीव जागवली. आणि त्यासाठी त्यांनी निवडला एक अनोखा मार्ग, भक्तीच्या माध्यमातून शक्तीची उपासना. भगवान हनुमान जे केवळ भक्तीचे प्रतीक नाही, तर आहेत शक्ती, बुद्धी आणि निर्भयतेचे जिवंत रूप. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रभर विविध ठिकाणी उभारली 1-2 नाही, तब्बल 11 मारुती मंदिर. प्रत्येक मंदिरामागे एक वेगळी कथा, एक वेगळे महत्त्व आणि एक अद्भुत ऊर्जा. ही मंदिर केवळ पूजेची ठिकाण नाहीत, तर ती आहेत प्रेरणेची केंद्र, जिथे प्रत्येक भक्ताला मिळते शक्ती, आत्मविश्वास आणि जिद्दीची नवीन ऊर्जा. मग ही 11 मंदिरे नेमकी कुठे आहेत, त्यामागचं रहस्य काय आहे आणि समर्थांनी हनुमानालाच का निवडलं? चला आजच्या या खास व्हिडिओमध्ये जाणून घेऊया समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या 11 मारुती मंदिराची प्रेरणादायी व अद्भुत कहाणी. नंबर 11, वीर मारुती मंदिर, 32 शिराळा. महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथे नागपंचमीला जिवंत सापाची पूजा केली जाते, आणि त्याच गावात आहे शक्तिशाली मारुती मंदिर. 32 शिराळ हे सांगली जिल्ह्यातील एक प्रसिद्ध गाव आहे. या गावातील मारुती मंदिराची स्थापना समर्थ रामदास स्वामी यांनी केली होती. या मंदिरातील मूर्ती अत्यंत प्रभावशाली आहे आणि भक्तांमध्ये श्रद्धेचे मोठे स्थान आहे. नागपंचमीच्या दिवशी येथे मोठा उत्सव भरतो, ज्यामध्ये जिवंत नागाची पूजा केली जाते. ही परंपरा संपूर्ण भारतभर अनोखी मानली जाते. मंदिराच्या परिसरात नेहमी शांत आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळते. नंबर 10, श्री मारुती मंदिर, पारगाव. महाराष्ट्रात अनेक प्राचीन आणि पवित्र मारुती मंदिरे आहेत, पण त्यामध्ये एक विशेष आणि शांत ठिकाण म्हणजे पारगाव मारुती मंदिर. हे मंदिर सातारा जिल्ह्यातील पारगाव येथे स्थित आहे. पारगाव मारुती मंदिर हे शांत आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेले आहे. येथील हनुमानाची मूर्ती भक्तांमध्ये अत्यंत श्रद्धेची मानली जाते. येथे दरवर्षी हनुमान जयंती आणि रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भक्त दूरवरून येथे दर्शनासाठी येतात. मंदिराच्या परिसरात येताच एक वेगळी सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते. जर तुम्ही सातारा जिल्ह्यात फिरायला आलात तर पारगाव मारुती मंदिराला नक्की भेट द्या. नंबर 9, श्री मारुती मंदिर, मनपाडळे. महाराष्ट्रातील 11 मारुती मंदिरापैकी एक रहस्यमय आणि शक्तिशाली मंदिर, मनपाडळे हनुमान मंदिर. समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेले हे मंदिर भक्तीचा आणि श्रद्धेचा केंद्र आहे. हे मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील मनपाडळे या गावी स्थित आहे. मनपाडळे येथील हनुमानाची मूर्ती अत्यंत प्रभावशाली असून ती भक्तांना ध्येय आणि सकारात्मक ऊर्जा देते असं मानले जाते. मंदिर परिसर शांत, निसर्गरम्य आणि आध्यात्मिक वातावरणाने भरलेला आहे. येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भक्त दूरवरून येथे दर्शनासाठी येतात आणि मनशांतीचा अनुभव घेतात. नंबर 8, मारुती मंदिर, बहे. सांगली जिल्ह्यातील एक अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाण बहे येथील हनुमान मंदिर. हे मंदिर महान संत समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केले असून त्यांच्या प्रसिद्ध 11 मारुती मंदिरापैकी एक आहे. बहेगाव कृष्णा नदीच्या काठावर वसलेले असल्यामुळे येथे अत्यंत शांत आणि निसर्गरम्य वातावरण अनुभवायला मिळते. मंदिराचे स्थान इतके सुंदर आहे की येथे आलेल्या प्रत्येक भक्ताला मनशांती मिळते. समर्थ रामदास स्वामींनी या मंदिराची स्थापना करून समाजात शौर्य, शक्ती आणि स्वराज्याची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. बहेचे हे मंदिर त्या महान कार्याची साक्ष देत आहे. येथील हनुमानाची मूर्ती अत्यंत प्राचीन असून भक्तासाठी श्रद्धास्थान आहे.
विशेषतः हनुमान जयंतीला येथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. नंबर 7, प्रताप मारुती मंदिर, माझगाव. एक अतिशय पवित्र आणि शांत ठिकाण म्हणजे माझगाव येथील प्रसिद्ध हनुमान मंदिर. हे मंदिर महाराष्ट्रातील माझगाव या गावात वसलेले आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे मंदिर भक्तांसाठी एक श्रद्धास्थान आहे. येथील हनुमानाची मूर्ती अत्यंत शक्तिशाली मानली जाते आणि भक्तांची मनोकामना पूर्ण करते अशी श्रद्धा आहे. या मंदिरातील हनुमानाची मूर्ती अतिशय आकर्षक आणि भव्य आहे. प्रत्येक मंगळवार आणि शनिवार येथे मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी असते. विशेषतः हनुमान जयंतीनिमित्त येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. मंदिराभोवतीचा परिसर खूपच शांत आणि प्रसन्न आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते. नंबर 6, प्रताप मारुती मंदिर, उंब्रज. उंब्रज हनुमान मंदिर हे उंब्रज या गावामध्ये वसलेले आहे. शांत वातावरण आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे मंदिर भक्तांसाठी खास आकर्षण आहे. उंब्रज हनुमान मंदिराचा इतिहास खूप जुना मानला जातो. स्थानिकांच्या मते या मंदिराची स्थापना अनेक वर्षापूर्वी झाली असून येथील हनुमानाची मूर्ती अत्यंत जागृत आणि चमत्कारी मानली जाते. भक्तांची अशी श्रद्धा आहे की मनापासून प्रार्थना केल्यास हनुमानजी त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात. मंदिराभोवतीचा परिसर अत्यंत शांत आणि प्रसन्न आहे. येथे आल्यावर मनाला एक वेगळी शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. नंबर 5, खडीचा मारुती मंदिर, शिगणवाडी. एक पवित्र आणि शांत ठिकाण शिगणवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिर. निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे मंदिर भक्तांसाठी एक श्रद्धास्थान आहे. स्थानिक लोकांच्या मते या मंदिराची स्थापना अनेक वर्षापूर्वी झाली असून येथील हनुमानाची मूर्ती अत्यंत जागृत आणि शक्तिशाली आहे. या मंदिरातील हनुमानाची मूर्ती अतिशय भव्य आणि आकर्षक आहे. शनिवारी या मंदिरामध्ये भक्तांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. नंबर 4, दास मारुती मंदिर, चाफळ. हे मंदिर सातारा जिल्ह्यातील चाफळ या गावात स्थित आहे. हे ठिकाण धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे मानले जाते. चाफळ हे गाव विशेषतः समर्थ रामदास स्वामी यांच्या कार्यामुळे प्रसिद्ध आहे. समर्थांनी येथे श्रीराम मंदिराची स्थापना केली आणि या परिसराला धार्मिक केंद्र बनवले. चाफळमध्ये असलेले हनुमान मंदिर अत्यंत शांत आणि भक्तिमय वातावरणात वसलेले आहे. येथे येणाऱ्या भक्तांना मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते असे मानले जाते. नंबर 3, वीर मारुती मंदिर, चाफळ. वीर मारुती मंदिर हे भगवान हनुमानाला समर्पित आहे. येथील मारुतीची मूर्ती अतिशय प्रभावी आणि शक्तिशाली स्वरूपात आहे, ज्यामुळे या मंदिराला वीर मारुती असे नाव पडले आहे. असं मानलं जातं की येथे येणाऱ्या भक्तांच्या सर्व संकटाचा नाश होतो आणि मनोकामना पूर्ण होतात. या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे. स्थानिक लोकांच्या मते या ठिकाणी पूर्वी साधना आणि तपश्चर्या केली जात होती. मंदिर परिसर अतिशय शांत आणि प्रसन्न आहे. दररोज येथे आरती, पूजा आणि भजन केले जातात. विशेषतः मंगळवार, शनिवार या दिवशी येथे भक्तांची मोठी गर्दी असते. नंबर 2, मारुती मंदिर, मसूर. हे मंदिर महान संत समर्थ रामदास स्वामी यांनी इसवी सन 1645 साली स्थापन केले. समर्थ रामदास स्वामींनी त्या काळात युवकांमध्ये शौर्य, ताकद आणि स्वराज्याची भावना निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रभर हनुमान मंदिराची स्थापना केली. मसूरचे मंदिर त्या कार्याचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. या मंदिरातील हनुमानाची मूर्ती अत्यंत प्राचीन असून भक्ताच्या श्रद्धेचे केंद्र आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा आणि शांतता अनुभवायला मिळते. मसूर हे सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक गाव असून येथे दरवर्षी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. नंबर 1, सुन्याचा मारुती मंदिर, शहापूर. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत
अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत. त्यामध्ये एक विशेष स्थान आहे शहापूरचे मारुती मंदिर. हे मंदिर चुन्याचा मारुती म्हणून ओळखले जाते. या मंदिरातील हनुमानाची मूर्ती सुमारे 6 फूट उंच असून ती अत्यंत प्रभावशाली व आकर्षक आहे. हे मंदिर सातारा जिल्ह्यातील कराड जवळील शहापूर शहरात स्थित आहे. जर तुम्ही कधी सातारा किंवा कराड परिसरात आलात तर या पवित्र मंदिरास नक्की भेट द्या. तर मित्रांनो, ही आहेत समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेली 11 मारुती मंदिरे. ही मंदिरे केवळ धार्मिक स्थळे नाहीत, तर ती आपल्या संस्कृतीची, शौर्याची आणि स्वराज्याच्या प्रेरणेची जिवंत उदाहरणे आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा सुंदर आणि ऐतिहासिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही या 11 मारुती मंदिरापैकी कोणत्या मंदिराला भेट दिली आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रोचक व्हिडिओ सोबत. जय श्रीराम.